म्हणजे जवळपास 10 वर्ष प्रशासन या जमिनीवर काहीच करत नाहीये, काय सांगाल? सांगायचा मुद्दा हेच आहे की ह्या लोकांवर लेकराबाळांसहित उपोषणाची वेळ आली आहे। ह्याच्या आधी सुद्धा मी 20 वर्ष झालं ह्या जमिनी संदर्भात लढलेलो आहे, लढत आहे आणि लढत राहणार आहे। ह्याच्या आधी मी खूप मुद्दे आणि लेखी स्वरूपात तहसीलदार साहेबाला अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे दिलेला आहे, SDO साहेबाला पण दिलेला आहे। ह्याच्या आधी सुद्धा उपोषणाच्या आहेत ते नोटीस दिलेल्या आहेत, पण त्यांनी कुठलीही कारवाई आणि काहीच केलं नाही। हे तर एक छोटासा 10 एकरचा आहे, 100-100, 150-150 एकर आपल्या पळी वैजनाथ मंदिरच्या जमिनी आहेत, ज्या की हार्ट ऑफ सिटीमध्ये आहेत। त्याच्या सर्वे नंबर सहित मी इथं ह्याच्या दिलेलं आहे तहसीलदार साहेबांना, जी की आज बी खुल्ली आहे, पण अनाधिकृतपणे हार्ट ऑफ सिटीमध्ये त्यांची नाव लागलेले आहेत, स्वतः बांधकाम केलेलं आहे। ह्या सुद्धा जमिनीचा त्याच्यात विचार व्हावा। वैजनाथ मंदिरचा एकच सर्वे नंबर नाही, असे हजारो सर्वे नंबर आहेत की जे की त्या सगळ्या लोकांच्या अतिक्रमणामध्ये बाधित आहेत। नाना, असं वाटतंय का प्रशासन कुठे डोळेझाक करतंय? डोळेझाक नाही, ह्याच्या मागलं खूप मोठं रॉकेट आहे ह्या मंदिर जमिनी हडपण्यासाठी। इथलं प्रशासन, नेतेगण, इथले राजकीय पुढारी, इथले छोटे मोठ्या सहित ह्याच्यामध्ये पार्टनरशिपमध्ये करून सुद्धा यांनी छोटे छोटे प्लॉट वाटाघाटीमध्ये अनाधिकृतपणे घेतलेले आहेत। ह्याचे मी माझ्याकडे पुरावे सुद्धा आहेत। जब मंदिर की जमीन ही सेफ नहीं है तो बाकी जमीन के लिए क्या कहेंगे आप? बाकी जमीन नाही, आम्ही 20 वर्ष झाले हे लढायलो। आता काय करायचंय तर ह्या मंदिरच्या ज्या ट्रस्टी आहेत हे ट्रस्टी लोक हे 10 जण आहेत आणि 11वा अध्यक्ष म्हणून तहसीलदार आहे। तहसीलदार जर एखाद्या अशा भूमाफियावर कारवाई करायला जातोय तर हे 10 लोक जे आहेत मधले ट्रस्टी, ह्यांच्या मागे दुसरे 10 लोक आहेत जे की मोठ्या पदावर बसलेत, ह्यांचा सगळा हात आहे। ह्यांचे फोन गेले की हे शांत बसतात, 15-15 वर्ष होत नाही। ह्याचं कारणच ते की ह्याच्या मागले मोठाले नेते आहेत। म्हणजे असं म्हणायचं की याच्यामध्ये ट्रस्टचे पण काही पदाधिकारी सामील आहेत? ट्रस्टचे 100% आहेत आणि ट्रस्टच्या माग जे कोणी आहेत आपल्या पळीतले नेतेगिरी करणारे, छोट्या नेत्यापासून मोठ्या नेत्यापास्तोर ह्याच्यामध्ये यांचे हात आहेत। यांचे हित संबंध जोपासलेले आहेत। 15 वर्ष लागतात, ह्याचा अर्थ काय होतोय? आप खुद आज जो है सत्ताधारी पक्ष के अंदर है, मी कोण्या पक्षात पिक्षात काही नाहीये, मी आहे परळीकरांकडून लढायला इथं आलेलो आहे आणि मला आत्तापासून कुठलाही पक्ष नाहीये। मी प्रत्येक वेळेस जनता जे आग्रह करेल त्या पक्षाबरोबर मी उभा टाकलेला असतो आणि मला प्रत्येक वेळेस जनतेने निवडून दिलेला आहे। मी कुणाचा बांधील नाही आणि कुणाच्या पक्षात नाहीये। आले उपोषण सोडायचं